आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूया बातमी 36 जिल्ह्यांची। अंतरवाली सराटीत लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी सरकारचा शिष्टमंडळ उपोषणस्थळी भेट देऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे। आमदार रोहित पवार हे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार आहेत। पक्ष संघटनात्मक बदल करण्याच्या मागणीसाठी रोहित पवारांची ही भेट असल्याचं बोललं जाते। मात्र मागील काही दिवसांपासून जयंत पाटलांसोबतच्या सुप्तवादाची पार्श्वभूमी या भेटीला असल्याची चर्चा आहे। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसह काही एनजीओंनी फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला। नक्षलवादी फक्त गडचिरोलीत नाहीत तर काही एनजीओमध्ये सुद्धा देखील अर्बन नक्षलवादी घुसलेत असं मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं। पावसाळी अधिवेशनाआधी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, तर यावेळी नाराज असणाऱ्यांना संधी मिळण्याचे संकेत आहेत। तसंच मराठा चेहऱ्यांना सुद्धा स्थान मिळण्याची चर्चा आहे। मीरा रोडमधल्या एका सोसायटीमध्ये बकरी ईदला कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरून वाद झाल्याची घटना घडली। मीरा रोडमधील हिल गॅलेक्सी सोसायटीमध्ये बकरी ईदला कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरून वाद झाला। बकऱ्या हटवण्याच्या मागणीसाठी सोसायटीच्या आवारात जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी सोसायटीच्या आवारात जय श्रीरामची नारेबाजी झाली। नांदेडमध्ये मध्यरात्री पावसानं जोरदार हजेरी लावली। पावसाळा सुरू होऊन सुद्धा दमदार पाऊस झाला नसल्यानं पेरण्या खोळंबल्या होत्या। मात्र मध्यरात्री पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय। भुसावळ शहराचं कमाल तापमान पुन्हा सरासरी 1 अंशांनी वाढून 39 अंशांवर गेलंय। त्यानंतर पारा रविवारी 40 अंशांवरती पोहोचला। दरम्यान शहरासोबतच या विभागामध्ये येत्या 3 ते 4 दिवसात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान अभ्यासक निलेश गोरे यांनी वर्तवलाय। बोदवड तालुक्यात अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नसल्यामुळे पेरण्या 40% इतक्याच झाल्या आहेत। आणखी काही पेरण्या येत्या 8 ते 10 दिवसात होण्याची शक्यता असून पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। परदेशातल्या भारतीयांना गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी बदलापूरच्या चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून 80,000 इको फ्रेंडली गणेश मूर्ती साता समुद्रापार पाठवल्या जात आहेत। गणेशोत्सवाला अद्याप 3 महिने बाकी असले तरी मूर्तिकार मात्र आतापासूनच तयारीला लागलेत। कल्याणमध्ये लोकल पकडण्यासाठी अनेक प्रवासी विरुद्ध दिशेनं रेल्वे रूळ ओलांडून लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करतात। अनेकदा त्यांचा हा प्रयत्न जीवघेणा ठरू शकतो। दरम्यान रेल्वे प्रशासनानं यावर विचार करून लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे। खाडी किनारा स्वच्छ करण्यासाठी 2020 मध्ये स्वच्छता अभियानानं 200 आठवड्यांचा टप्पा पूर्ण केलाय। त्यात आतापर्यंत 60,000 स्वयंसेवकांनी पर्यावरण रक्षणासाठी योगदान दिलं असून खाडीतून 600 टन कचरा काढण्यात यश आलंय। पनवेल पालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्तांनी कार्यालयातील शिस्तीवरती भर दिला। कर्मचारी अधिकारी यांनी कार्यालयामध्ये वेळेत हजर राहावं अशा सूचना देण्यात आल्या, तर 2 लेटमार्क झाल्यास 1 सुट्टी गृहीत धरली जाईल असं परिपत्रक देखील काढलंय। नवी मुंबईत वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय। रस्त्यावरती उभी केलेली वाहनं दुसऱ्या दिवशी असतीलच याची वाहन चालकांना आता खात्री राहिलेली नाही। गेल्या 5 महिन्यात शहरातून 347 वाहनांची चोरी झाली आहे। त्यात सर्वाधिक 249 मोटरसायकल आहेत। रेल्वे फलाटांवरती असलेली लोकल नेमकी कोणती आहे हे पाहण्यासाठी प्रवाशांना भाषेमुळे अडथळा निर्माण होतो। यावरती दिलासा म्हणून पश्चिम रेल्वेच्या लोकलवरती डिजिटल डिस्प्ले लावण्यात येत आहेत। त्यामुळे फलाटावरती दाखल झालेली लोकल कोणती हे प्रवाशांना लगेच समजणार आहे। यात मराठी, इंग्रजी आणि हिंदी या 3 भाषांचा समावेश असेल। गणेशोत्सवाची पूर्वतयारी करण्यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे। समितीनं सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक 22 जून रोजी आयोजित केली आहे। मुंबईमध्ये वरुणराजानं उघडीप दिली असली तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात मात्र तो तुरळक बरसतोय। त्यामुळे धरणातील पाणीसाठा 5.42% इतकाच आहे। तर येत्या काही दिवसात 7ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसानं हजेरी लावली नाही तर मुंबईकरांवरील पाणी कपातीचं संकट आणखी गडद होण्याची भीती आहे। निवडणुकांच्या काळात बाजारामध्ये अस्थिरता वाढल्यानं सर्वसामान्यांकडून केल्या जात असलेल्या गुंतवणुकीचं प्रमाण घटलंय, तर आता नागरिकांचा ओघ म्युच्युअल फंडाकडे वाढलाय। मागील 2 महिन्यांमध्ये तब्बल 81 लाख नवी खाती सुरू करण्यात आली आहेत। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं एक पाऊल पुढे टाकत विद्यार्थ्यांनाच शाळेतच पास वितरण करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता विद्यार्थ्यांना तासिका बुडवून पासाकरता रांगेत उभं राहावं लागणार नाही। राज्यातील लाखो विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे। पावसाळ्यापूर्वी रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्याचा मुंबई पालिकेनं ठरवलेलं उद्दिष्ट पोल ठरलंय। 40% ऐवजी 25%च रस्त्यांची कामं पूर्ण झाल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलंय। मात्र प्रत्यक्षात फक्त 15%च काम पूर्ण झालंय। त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांची कोंडी होणार आहे।
वडाळा ते कासारवडवली मेट्रो 4 मार्गिकेच्या कारशेडची जागा अद्यापही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ताब्यात आलेली नाही. जागा ताब्यात येऊन कारशेडच्या कामाला सुरुवात होण्यासाठी आणखी 2 ते 3 महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रो मार्गिका सुरू होण्यास आणखी विलंब होणार आहे. मध्य रेल्वेनं 2 महिन्यात प्रवासी तिकिटांव्यतिरिक्त अन्य माध्यमातून 17 कोटी रुपयांचा महसूल मिळवलाय. त्यामध्ये वार्षिक परवाना शुल्कासोबतच 17 निविदा देऊन केवळ मे महिन्यात ई लिलावाद्वारे 10.30 कोटी रुपये कमावलेत. मान्सूनच्या वाटचालीमध्ये काहीच प्रगती झालेली नाही, तर विदर्भात पावसाची प्रतीक्षा कायम असून मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागात तुरळक असा पाऊस होतोय. तर 18 ते 20 जून रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला येलो अलर्ट दिलाय. मध्य रेल्वेवरील विना तिकीट प्रवाशांना रोखण्यासाठी लोकल आणि मेल एक्सप्रेसमध्ये तिकीट तपासणी केली जाते. विना तिकीट प्रवाशांमुळे होणारं उत्पन्नाचं नुकसान आणि तिकीटधारक प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी विना तिकीट प्रवाशांना पकडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आणि या मोहिमेत एप्रिल ते मे दरम्यान 9.4 लाख प्रकरणामध्ये 63.62 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आलाय. यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील 483 गावांवरती दरड कोसळण्याचा धोका असून धोकादायक दरडींची ठिकाणं सरकारनं संबंधित जिल्हा प्रशासनाला कळवली आहेत. त्यानुसार रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांना दरड कोसळण्याचा सर्वाधिक धोका आहे. दरडींची ठिकाणं निश्चित करण्यात आली असून तिथे कोणाला हानी पोहोचणार नाही याची काळजी जिल्हा प्रशासनानं घ्यावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांची घरं रिकामी करून घेण्यासाठी मुंबई मंडळानं आता घरभाड्याचा पर्याय निवडलाय. पात्र रहिवाशांना महिना 25,000 रुपये घरभाडं देण्यात येणार आहे आणि आता 11 महिन्यांचं एकत्रित घरभाडं देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दुसऱ्या वर्षाचंही 11 महिन्यांचं घरभाडं एकत्रित देण्याचं म्हाडानं जाहीर केलंय. विधानसभेत महायुती 180 जागा जिंकणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. तसंच महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येईल असं देखील शिंदे म्हणाले. दरम्यान 400 पारच्या नाऱ्यामुळे कार्यकर्ते रिलॅक्स झाले होते, मात्र विधानसभेला रिलॅक्स राहू नका अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी नेत्यांसोबतच कार्यकर्त्यांना दिल्या. लोकसभा निवडणुकीत काही लोकांनी तडीपार करू अशी गर्जना केली होती, पण त्यांनाच जनतेनं कोकणातून तडीपार केलं असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधला. पुन्हा एकदा कोकणची जनता महायुतीला आशीर्वाद देईल असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला. ठाण्यातल्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. एनडीएमध्ये राष्ट्रवादीला मंत्रिपद देण्यात आलं नाही, यावरून सध्या अनेक चर्चा सुरू आहे. दरम्यान एनडीए सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्यावेळी राष्ट्रवादीला मंत्रिपद मिळेल आणि राष्ट्रवादीला मिळालेलं मंत्रिपद मलाच मिळेल असा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केला. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सहभागावरून राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच तर सुरू नाही ना असा सवाल उपस्थित होतोय. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाचे बॅनर झळकत आहेत. त्यावरती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भावी मुख्यमंत्री असा उल्लेख आहे, तर सुनील सावर्डेकर यांचे भावी आमदार असे बॅनर लागलेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणुकीपूर्वी ईव्हीएमच्या नावानं ओरड करणारे महाविकास आघाडीचे नेते आता का बोलत नाहीत? हरलो तर ईव्हीएममुळे आणि जिंकलो तर कर्तृत्वानं अशी भूमिका इंडिया आघाडीनं नेहमीच घेतली आहे. रवींद्र वायकर यांचा निकाल चुकीच्या पद्धतीनं दिला असेल तर निवडणूक आयोग काय ते ठरवेल, परंतु मशीनच्या नावानं ओरड करणारे महाविकास आघाडीचे नेते गप्प का असा सवाल सुनील तटकर यांनी महाविकास आघाडीवरती निशाणा साधत केला. नारायण राणे हे महायुतीचाच घटक आहे, त्यामुळे नारायण राणेंच्या माझ्या घरासमोर बॅनर लागला तर काय वावग आहे असा सवाल उदय सामंत यांनी विचारला. तर हा बॅनर माझ्यासाठी नसून हा बॅनर उबाठा आणि त्यांच्या मित्रपक्षासाठी असल्याचं म्हणत उदय सामंत यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. किसनवीर कारखान्यासाठी घेतलेल्या 50 कोटींची परतफेड न केल्याच्या आरोपावरून बँक ऑफ इंडियानं कारखान्यासोबतच चौघांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. बदन भोसले आणि किसनवीर साखर कारखाना यांच्यासह चौघांवरती गुन्हा दाखल केला. ईव्हीएम हे स्वतंत्र डिव्हाइस असून त्याला कुठली मोबाईल कनेक्टिव्हिटी नसल्याची निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी माहिती दिली. तसंच ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, त्याला कुठली वायर किंवा वायरलेस कनेक्टिव्हिटी नसते. ईव्हीएम प्रोग्रामेबल नसून ईव्हीएमचा ओटीपी नसतो, ते स्वतंत्र आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिली. ज्या जागा जिंकल्या तिथे ईव्हीएमवर संशय घेतला नाही, फक्त रवींद्र वायकरांचे जे संशय का असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. राज्यात शिवसेनेला ठाकरेंपेक्षा 2 लाख जास्त मतं मिळाली, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याचा टोला त्यांनी लगावला. राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंचे वक्तव्य मूर्खपणाचं असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली. इंडिया आघाडीला जे यश मिळालं ते ईव्हीएममुळे मिळालं ना, तुम्ही ईव्हीएममध्ये घोळ केला का असा सवाल विचारत नाही. छेडछाड केली असते तर 400 पार झाले असते ना, असंही दरेकर म्हणाले. 4 जूनपासून लोकसभा निकाल समोर आला तेव्हापासून रवींद्र वायकरांविरोधात रोज चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. जर ईव्हीएममध्ये गडबड असेल तर त्यांचा उमेदवार आघाडीवर कसा होता असा सवाल त्यांनी केला.
अजित पवारांसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्व दरवाजे बंद झाले असल्याचं विधान शरद पवारांनी केलं होतं. अशाच आशयाचं विधान उद्धव ठाकरे यांनी देखील महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यावरती आता प्रफुल्ल पटेलांनी मिश्किल टोला लगावला. राजकारणात अनेक गोष्टी घडतात, मात्र ज्या प्रकारे शरद पवार हे शिवसेनेसोबत एकत्र आले हे सुद्धा एक आश्चर्यच होतं ना, असं म्हणत प्रफुल्ल पटेलांनी पवारांच्या वक्तव्यावर जोरदार टोला लगावला. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 85 ते 90 जागा मागण्याचा विचार आहे, असं वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केलं. त्यानुसार आमची 90 जागांवर लढण्याची तयारी राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान 3 पक्षांचं सरकार असल्यामुळे आम्ही सर्व जागा मागू शकत नाही, पण ज्या प्रकारे छगन भुजबळांनी 85 ते 90 जागा मागण्याचा विचार करण्याचं म्हटलं होतं तशीच आमची मागणी असल्याचं पटेल म्हणाले. राहुल गांधींच्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री शिंदेंनी हल्लाबोल केला. जिथे महाविकास आघाडी जिंकली तिथे ईव्हीएम मशीन नीट होत्या आणि जिथे महाविकास आघाडी हरली तिथे ईव्हीएमवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं, असा आरोप त्यांनी केला. तर राहुल गांधी 2 ठिकाणी जिंकले, मग त्यांच्या विजयावर सुद्धा प्रश्न उपस्थित करायचा का, असा सवाल यावेळी विचारण्यात आला. अशोक चव्हाण भाजपात आल्यानं भाजप उमेदवाराचा पराभव झाला असं वक्तव्य मी केलं नसल्याचं प्रताप पाटील चिखलीकरांनी स्पष्ट केलं. अशोक चव्हाण यांनी माझ्यासाठी खूप काम केलंय, माझ्या पराभवाची कारणं काय आहेत याबाबत मंथन केलं जाईल, असं ते म्हणाले. पुण्यामध्ये पवार पक्षानंतर ठाकरेंच्या पक्षानं सुद्धा 6 जागांवरती दावा केलाय. ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे पक्षप्रमुखांकडे ही मागणी केली. पुण्यातील 8 विधानसभा मतदारसंघापैकी कोथरूड कसबा, पर्वती, कॅन्टोन्मेंट, वडगाव शेरी आणि हडपसर या 6 मतदारसंघांवरती दोन्ही पक्ष ठाम असून काँग्रेसनं मात्र पुण्यात सामंजस्याची भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचे आमदार खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला. उद्धव ठाकरे काँग्रेससोबत जाऊन पूर्णपणे सेक्युलर झालेत आणि त्यांनी हिंदुत्ववादी विचार सोडल्यामुळे अनेक जण नाराज असल्याचं जाधव म्हणाले. आत्महत्या थांबवा अन्यथा मी राजकारण सोडून देईन, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी समर्थकांना विनंती केली. 100 दिवस द्या, हे चित्र पालटून टाकू, असं म्हणत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आत्महत्या करू नका, मला लढण्यासाठी बळ द्या, असं त्या म्हणाल्या. पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे आत्महत्या केलेल्या पोपट वायबसे या तरुणाच्या घरी पंकजा मुंडेंनी भेट दिली. यावेळी पंकजा यांना अश्रू अनावर झाले. पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर आणखी एक आत्महत्या झाली. बीडच्या शिरूरमध्ये गणेश बडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यापासून ते नैराश्यात होते, त्यातून त्यानं गळफास घेतल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं. सुमारे 1.5 ते 2 तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळ शहरातील तुपटवाडी तसंच केळबाईवाडी या 2 वाड्यांना जोडणारा कॉजवे पाण्याखाली गेला. त्यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. सिंधुदुर्गात झालेल्या मुसळधार पावसानं कुडाळ मालवण मार्गावर झाड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. कुडाळ आणि मालवण तालुक्यांना जोडणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळे या मार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहनं खोळंबली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुन्हा एकदा मुसळधार पावसानं झोडपून काढलं. सावंतवाडी तालुक्यात काही भाग जलमय झाला होता. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतीच्या कामाला पुन्हा एकदा जोमानं सुरुवात होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या रघुवीर घाटात 3 ठिकाणी दरड कोसळली. सध्या या घाटातून एकेरी वाहतूक सुरू असून दरडीचा धोरा मात्र कायम आहे. नांदेडमध्ये आरोग्य विभागाच्या परिचारिका पदासाठी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना हॉल तिकिटासोबतच वडिलांच्या नावाचा पुरावा देणं बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र सहयोग कॅम्पसमधील परीक्षा केंद्रावरती उमेदवारांनी वडिलांचं ओळखपत्र जोडलं नाही. त्यामुळे परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी उमेदवारांना परीक्षेला बसू दिलं नाही. या अजब नियमामुळे 20 उमेदवारांना परीक्षेला मुकावं लागलं. जळगावच्या धरणगाव येथील भानुदास विसावे यांनी राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं. विसावे यांनी महावितरणच्या वतीनं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत हा विजय मिळवला. पुण्यातील बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पार पडली. जळगावात परतल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. महेश नवमी निमित्तानं डोंबिवलीमध्ये महेश्वरी समाजातर्फे ढोलताशा पथकासोबतच शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. गणेश मंदिर ते शिव मंदिर ढोलताशांच्या गजरात शंकर पार्वतीच्या प्रतिकृतींची मिरवणूक काढण्यात आली. धुळ्यामध्ये ऐन पावसाळ्यात भाज्यांचे दर गगनाला भिडल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडलंय. पाणी टंचाईमुळे भाजीपाला उत्पादन घटलं आणि परिणामी त्याचे भाव वाढले. कोल्हापुरात पोलिसांनी रूट मार्च काढत शक्ती प्रदर्शन केलं. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर हा रूट मार्च काढण्यात आला. अतिसंवेदनशील ठिकाण असलेल्या सदर बाजार परिसरात पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आणि या परिसरात शाहूपुरी पोलिसांकडून दंगल काबू योजनेची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. आणि यासोबतच वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.